तर या मराठी भाषेसाठी आणि या मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी बरेच कलाकार सुद्धा या मेळाव्याला उपस्थित होते। त्यापैकी काही आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्या सोबत आहेत। त्यासाठी जाऊयात सुस्मिताकडे। चिन्मय सुमितजी आपल्या सोबत आहेत। खरं तर मराठी भाषेसाठी मराठी शाळांसाठी तुम्ही कायमच काम करत असत। आजच्या मेळाव्यामध्ये सहभागी झालात। प्रचंड मोठा जनसमुदाय होता। दोन ठाकरे बंधू सुद्धा एकत्र होते। कदाचित दोन ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणून जनसमुदाय एकवटला असेल हे जितकं खरं आहे तितकंच खरं आहे की गेले कित्येक दिवस मराठी समाजाच्या मनामध्ये एक आपल्याला अशी कुठेतरी जागा मिळावी जिथे आपल्याला सगळ्यांना एकत्र येता येईल आणि दडपशाही विरुद्ध आपल्याला कोणीतरी साथ दिली राजकीय पक्षांकडून सुद्धा अशी एक अपेक्षा होती आणि मला वाटतंय की आज त्याचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला। खरं तर यावेळेला त्यांनी हेही अधोरेखित केलं की कोण कोणत्या शाळांमधनं शिकलंय यातनं बऱ्याचशा गोष्टी ठरतात असं नाही। स्वतः राज ठाकरेंनी तर ती यादीच वाचून दाखवली। तुमची मुलं ही मराठी शाळेमध्ये शिकतात। खरं तर तुमचे ही एक मुवमेंट आहे की मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, मराठी बोलणारी लोक कमी आहेत। राज ठाकरेंच्या बोलण्याचा रोख फार वेगळा होता। ज्या पद्धतीने ते बोलले त्याच्यामध्ये ते पुरेसं स्पष्ट झालं नसेल कदाचित। मला असं वाटत नाही की आमच्या कामाला छेद देणारं ते काही बोलले तसं, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की मराठी शाळा म्हणजे मी नेहमीच असं मानते किंबहुना आम्ही जे सर्व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये काम करतोय आम्हा सर्वांचंच हे म्हणणं आहे की मराठी ही संस्कृती आहे आणि मराठी संस्कृतीचा कणा ही मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेचा कणा ह्या मराठी शाळाच आहेत। आणि जरी मुंबईमध्ये मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचं प्रमाण कमी असेल तरीसुद्धा महाराष्ट्रातली 70% जनता ही मराठी शाळांमध्येच जाते आणि ज्या शाळा बंद पडता आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि मराठी शाळा ह्या टिकल्याच पाहिजेत। खरं तर आवाज मराठीचा म्हणत सर्व राजकीय नेते एकवटलेले आहेत। एकीकडनं भाजपकडनं म्हटलं जातंय की कुठेतरी मराठी हा मराठीचा महापौर होण्यासाठी मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी आहे। तुम्हालाही असंच वाटतं? नाही, मला असं वाटतं की हा मराठी कारणासाठी आहे, हा मराठी जनांसाठी आहे, हा मराठी भाषेच्या जतन संवर्धन संगोपन ह्याच्यासाठी आहे। मराठी माणसांनी एकत्र येऊन कुठल्याही दडपशाहीला विरोध करण्यासाठी आहे। या संपूर्ण भाषणामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हटले की मराठी माणसावरती जर अन्याय होत असेल, जर कोणी तुम्हाला चिथावणी दिली तर तुम्ही हात त्याचा बाहेर काढा किंवा त्याच्यावरती हात उगारताना सुद्धा समोरच्याने विचार करायला हवा, अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी। आत्ताच आपण बघितलं की केडिया यांनी मराठीमध्ये आपण बोलणार नाही अशा पद्धतीचं अर्वाच्य पद्धतीने ते बोलत होते। त्यांची भूमिका ही मुजोरीची होती। आता त्यांना माफी मागावी लागली। हो, बरोबर आहे। हे जे बोलले काय होतं, आपण काय अधोरेखित करतो हे फार महत्त्वाचं आहे। जेव्हा उद्धव ठाकरे बोलले तेव्हा मी पण होते प्रेक्षकांमध्ये, श्रोत्यांमध्ये। त्याच्यामुळे कुणावरही अन्याय करू नका हे पहिलं वाक्य ते बोलले आणि त्याच्यानंतरचं त्यांचं वाक्य हे होतं की अन्याय करणाऱ्याचा हात जागेवरती ठेवू नका। आपलं काय होतं की ठाकरे असं म्हटल्यानंतर ते प्रक्षोभक काय बोललेत ते आपण जास्त अधोरेखित करतो असं मला वाटतं। तर सगळ्यात पहिले जे आद्य ठाकरे आहेत ते प्रबोधन करते होते, त्याच्यामुळे मला वाटतं प्रक्षोभापेक्षा प्रबोध हा जास्त महत्त्वाचा आहे आत्ताच्या काळामध्ये।